कुत्ता आणि कुर्ला या दोन शब्दांमुळे महाराष्ट्रामध्ये मोठं महाभारत घडतंय। एका आमदारानं खात्रीलायकरित्या दिलेली माहिती, त्यानंतर समोर आलेली वेगळीच वस्तुस्थिती आणि त्यावरून होणारे आरोप यामुळे सर्वसामान्यांच्या गोंधळात अधिकच भर पडली आहे। हे कन्फ्युजन दूर करणारा हा स्पेशल रिपोर्ट। सलीम कुत्ता दाऊदच्या या हस्तकावरून सध्या महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलंय आणि त्यासाठी कारणीभूत ठरलाय हा व्हिडिओ। ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सलीम कुत्ता सोबत पार्टी जोडल्याचा आरोप करताना नितेश राणेंनी हा डान्स व्हायरल केला। आता नितेश राणेंचा आरोप खोडून काढण्यासाठी जालन्याचे काँग्रेस आमदार कैलाश गोरंट्याल यांनी धक्कादायक दावा केलाय। सलीम कुत्ताची 1998 सालीच हत्या झाल्याची माहिती कैलाश गोरंट्याल यांनी दिली आहे। सलीम कुत्ता हा बॉम्बस्फोटाचा आरोपी 98 साली त्याला हॉस्पिटलमध्ये त्याचा मर्डर झाला। मर्डर करणारे रोहित वर्मा, मर्डर करणारे रोहित वर्मा आणि बाळू ठाकरे म्हणून आणि संतोष शेट्टी जे छोटा राजांचे हस्तक आहेत त्याने त्याला मारलेला आहे। आता नवीन सलीम कुत्ता कोणता आणला ते मला माहित आहे। आता आमदार एवढ्या कॉन्फिडेंटली माहिती देतायत म्हटल्यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचवल्या। थोडी माहिती घेतल्यानंतर कळलं की आमदार साहेबांचं कन्फ्युजन झालंय ते नामसाधर्म्यामुळे। कैलाश गोरंट्याल ज्या सलीमच्या हत्येबद्दल माहिती देत होते तो सलीम कुत्ता नसून सलीम कुर्ला आहे। आता आमदार कैलाश गोरंट्याल यांच्यासह सगळ्यांचंच कन्फ्युजन दूर करण्यासाठी सलीम कुर्ला नेमका कोण आहे ते सविस्तर जाणून घेऊयात। मुंबईत 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचा आरोप आहे। त्यांनी RDXचे लँडिंग, ट्रेनिंग, प्लॉटिंगचं काम केलं। त्याच RDXचा वापर 12 मार्च 1993च्या स्फोटासाठी केला गेला। पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISIशी संबंध असल्याचा आरोप। दहशतवादी ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला तरुण पाठवल्याचा आरोप। 1995 साली पोलिसांकडून सलीम कुर्ला याला अटक। 1997 साली जामिनावर सुटका झाली होती। 1998 मध्ये छोटा राजन टोळीकडून मुंबईतील ओशिवरामध्ये गोळ्या झाडून हत्या। सलीम कुर्लाला भेटायला आलेल्या आरिफ केबलवाल्याची देखील हत्या झाली आहे। तर सलीम कुर्लाला विरोधी गँगनं 1998 मध्येच ढगात पाठवलंय। तर सलीम कुत्ता अजूनही जिवंत आहे। सध्या तो पुण्यातल्या एरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगतोय। आता या सलीम कुत्ताची ही कुंडली जाणून घेऊयात। 1993 बॉम्बस्फोटाचा मास्टर माइंड दाऊद इब्राहिमचा साथीदार, मूळचा उत्तर प्रदेशातील नजीबाबादच्या कल्हेडी गावचा रहिवासी, खरं नाव मोहम्मद सलीम शेख। कुत्र्याप्रमाणे गुरगुरण्याची सवय असल्याने सलीम कुत्ता असं त्याचं नाव पडलं। कुत्र्यासारखं सावजावर तुटून पडण्याचा हिंस्रपणाही कुत्ता हे टोपण नाव चिटकण्यास कारण ठरलं। 1993 बॉम्बस्फोटासाठी दुबईत झालेल्या बैठकीत सलीम कुत्ता सहभागी होता। AK-47 आणि इतर हत्यारं पुरवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती। 1992 मध्ये जे रुग्णालयात झालेल्या गोळीबारातही सलीम कुत्ताचा हात होता। मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी गुजरात पोलिसांनी सलीम कुत्ताला अटक केली। सलीमच्या मेहुण्याच्या घरातून AK-47 जप्त करण्यात आली। आता सलीम कुत्ताची हत्या झाल्याचा दावा करणाऱ्या कैलाश गोरंट्याल यांची चौकशी करण्याची मागणी नितेश राणेंनी केली आहे। काँग्रेस आमदारनी जो काय दावा केला हा त्याला कसं माहिती? 93च्या बॉम्बलास्ट नंतर एक वोरा समितीचा रिपोर्ट आलेला वोरा, त्याच्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा आणि दाऊदच्या संबंधित तो रिपोर्ट होता। तर माझी अशी मागणी असेल या संबंधित आमदारांकडची चौकशी झाली पाहिजे की त्यांना कसं माहिती हा कुत्ता जिवंत आहे। आता घोळ कुणी घातला? अर्धवट माहिती घेऊन प्रतिक्रिया देणाऱ्या कैलाश गोरंट्याल यांनी की कुत्ता आणि कुर्ला यांच्या सलीम या नामसाधर्म्यानं। पण या गोंधळामुळे जनतेच्या प्रश्नावर चर्चेसाठी बोलावलेल्या हिवाळी अधिवेशनाचे काही तास नक्कीच वाया गेले। नुकसान झालं ते जनतेचं, ज्यांच्या भावनांशी बहुधा कुणालाच काही देणं घेणं नसावंच। चेतन सावंतसह आशिष काटकर, पुढारी न्यूज, नागपूर।
Thank you.